केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये भरती निघालेले म्हणजे CISF कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समॅन या पदासाठी इथं त्यांनी भरती काढलेल्या टोटल पदांची ही 1161 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। इथं बघू शकणारा संपूर्ण आपल्याकडे 10 पेजची ॲडव्हर्टिजमेंट इथे आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आणि सोबतच अप्लाय करायचं या ठिकाणी सुरू होणार आहे 5 मार्च 2025 पासून हा फॉर्म तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आणि शेवटची तारीख ही 3 एप्रिल 2025 असणार आहे। सविस्तर माहिती मी इथं समजून सांगतोय आणि सगळे डिटेल इथं आपण कव्हर करणार आहोत। त्याआधी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतोय, नवीन रिक्रुटमेंट आणतोय, नक्कीच याचा फायदा घ्यायचा। चला तर बघूया डिटेलमध्ये। टोटल 1161 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे आणि पदाचं नाव हे कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समॅन असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी फक्त 10वी झालेलं आहे किंवा ज्यांनी 10वी+ ITI केलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता येणार आहे। पदाचं नाव सांगितलेलं आहे, एकदा पेमेंट बघून घेऊया। तर 21,700 ते 69,100 इतकं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। ओके, आपल्याला एक्झाम इथं द्यावे लागते, म्हणजेच इथं आपल्याला बघू शकतात की रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार, जसं की फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ज्याला आपण पेड टेस्ट म्हणतो ती द्यावी लागते, डॉक्युमेंटेशन करावं लागतं, ट्रेड टेस्ट द्यावी लागते, रिटर्न एक्झामिनेशन द्यावी लागते ज्याला आपण किंवा या ठिकाणी CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होऊ शकते। अशी सगळी प्रोसेसनी तुम्हाला इथे सिलेक्शन इथं केलं जातं। ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म द्यायचा आहे, सगळ्या टेस्ट द्यायच्यात आणि जे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल होणार आहेत त्यांनाच इथे सिलेक्ट करून घेतलं जातं। ओके, सगळं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। आता जे काय ॲडमिट कार्ड आहे त्याच्यासाठी CISFची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि एज लिमिट बघून घ्यायचं आहे। तर इथं एज दिलेलं आहे, जसं की 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचं एज हे कॅल्क्युलेट केलं जातं। ओके, आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपल्याला धरून चालायचं असेल तर 3 एप्रिल 2025 पर्यंत म्हणजे जी काय शेवटची तारीख आपली तोपर्यंत तुमचं एज्युकेशन कॅल्क्युलेट केलं जातं। आता हे टोटल पदं असणार जसं की कुक, कॉबलर, टेलर, बार्बर, वॉशरमॅन, स्वीपर, पेंटर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, माळी, वेल्डर, चार्ज मेकॅनिक आणि MP अटेंडंट ही तुमची पदं असणार आहे। ओके, तर कॉन्स्टेबलसाठी ही पदं असणार आहे। मेल किती भरले जाणार आहेत, फिमेल किती भरले जाणार आहेत, टोटल या ठिकाणी 1048 ही कॉन्स्टेबल पदं इथे भरली जाणार आहे। ESM साठी 113 म्हणजे टोटल 1161 पदं इथे भरली जाणार आहे। जे विद्यार्थी ज्या पदाला अप्लाय करतात, ज्या ट्रेडला अप्लाय करतात, ज्या ट्रेडमधून त्यांचं ITI पूर्ण झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आणि त्या विद्यार्थ्यांनी ज्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचं त्यावेळी इथं सीट एकदा चेक करून घ्यायच्यात। ओके, त्याच्यानंतर डायरेक्ट कॅन्डिडेट मेल दिलेले आहेत, जसे की आता कॉन्स्टेबल कुक इथे त्यांनी टोटल 1161 जागा दिलेल्या आहेत। आता इथे कॅटेगरी वाईज सीट चेक करायचे, जसं की अनरिझर्व्ड झालं, SC झालं, ST झालं, OBS झालं, OBC झालं, EWS झालं, असं प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सीट दिलेल्या आहेत आणि इथं सेक्टर दिले आहेत, जसं की नॉर्थर्न झालं, त्यानंतर वेस्टर्न झालं, सेंटर या रिजन वाईज तुमच्या या ठिकाणी वॅकन्सी भरल्या जाणार। ते इथं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते सगळं इथे तुम्हाला चेक करायचं आहे। ओके, कॉन्स्टेबल झालं, सगळ्या पदासाठी वेगवेगळे कॅटेगरी वाईज इथं त्यांनी सीट दिलेले आहेत। नेक्स्ट आपण बघूयात काय काय दिलेलं आहे। आता इथे बघा की टोटल एक्स सर्व्हिसमॅनसाठी म्हणजे EWS या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅनसाठी सीट दिलेले आहेत, जसं की कुक झालं 49 जागा, असे टोटल इथे तुम्हाला 113 एक्स सर्व्हिसमॅन पदासाठी इथे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार आहे 5 मार्च 2025 पासून फॉर्म ॲक्सेप्ट केले जातील। डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा जोडायचे आपल्याला। असे सगळे कागदपत्र जे काय ते पण या ठिकाणी तुम्हाला इथे भरून द्यायचे। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की आपल्याला फॉर्म भरताना सगळ्यात आधी साईनअप करावं लागतं, सगळा फॉर्म फिलअप करावा लागतो, सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट 10वीची मार्कशीट झालं, ITIची मार्कशीट असेल, डोमिसाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, सगळे कागदपत्र आपल्याला तिथे अपलोड करायचे आहेत। ओके, आता फॉर्म भरायचे अजून सुरू झालेलं नाही आहे, जर जमलं तर त्यावरती मी नक्की त्या ठिकाणी एक वेगळा डिटेल व्हिडिओ बनवेन। ओके, त्याच्यानंतर ह्या पदासाठी आपल्याला हाईट आणि चेस्ट हे इथं बघावं लागतं। तर मेल कॅन्डिडेटसाठी 162.5 सेंटीमीटर मेल कॅन्डिडेटसाठी हाईट लागणार आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 150 सेंटीमीटर हाईट लागेल, चेस्ट मेल कॅन्डिडेटसाठी 76 ते 81 सेंटीमीटर म्हणजेच मिनिमम एक्सपॅन्शन, म्हणजे इथे बघू शकतात की फुगवून आणि न फुगवता हे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। वजन दिलेलं आहे, क्रायटेरिया काय काय लागतो ते सगळं इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे। हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे। आता एज्युकेशनलमध्ये सांगितलं होतं की 10वी पास पाहिजे, तर काही पदासाठी म्हणजे कॉन्स्टेबल या त्यातमध्ये स्वीपर पदासाठी फक्त 10वी पास पाहिजे आणि स्वीपर सोडून बाकी सगळ्या पदासाठी 10वी+ ITI पूर्ण असणं गरजेचं आहे। अपर एज लिमिट दिलेलं जसं की SC साठी 5 वर्षांपर्यंत आहे, OBC साठी 3 वर्षांपर्यंत, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्षांपर्यंत असं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन असणार आहे। ओके, त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्डमध्ये त्यांनी हाईट दिलेली आहे जी की मी मगाशी सांगितली, तर अनरिझर्व्ड SC, EWS, OBC साठी हाईटचा क्रायटेरिया इथे त्यांनी दिलेला आहे। ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की काय काय दिलेलं आहे। प्रत्येक
सेक्टर वाईज या ठिकाणी सीट भरल्या जाणार आहे. तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट द्यावी लागते. त्याच्यामध्ये इथे बघू शकतात की मेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला 6 मिनिट 30 सेकंद म्हणजे 6.5 मिनिटाच्यात 1.6 किलोमीटर इथे पळून दाखवावं लागतं. फिमेल कॅन्डिडेटसाठी 4 मिनिटामध्ये 800 मीटर इथे तुम्हाला पळून दाखवावं लागतं. सिग्नेचर झालं, फोटो असेल, सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे. काय डायमेन्शन असणार आहे, काय साईज ठेवायचे ते सगळं इथे त्यांनी दिलेलं आहे. शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकणार आहे. सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. जसं की तुमचं काम काय काय असतं, जसं की कुकसाठी चपाती बनवायचे, राईस बनवायचे, व्हेजिटेबल बनवायचे, डाळ सांबार बनवायचे, असे प्रत्येकाच्या या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच काम काय काय असणार आहे ते इथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, तर महत्त्वाची संधी आहे. लवकरात लवकर 10वी पास आणि ज्यांचं 10वीवरून ITI केलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म फिलअप करायचा आहे. 5 मार्चपासून हे फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होतील. वन टाईम ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. पार्ट 1 झालं. पार्ट 2 मध्ये आपल्याला इथे सीट सिलेक्ट करायची आहे. सेंटर कोणतं असणार आहे एक्झामिनेशनचं सगळं इथे डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे CISFची आणि याच्यावरती अजून अवेलेबल झालेलं नाही आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे तर हेल्पलाईन नंबर आणि मेल ID वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याच्यानंतर इथे फोटोचे आणि दिलेले आहे. जसं की ते बघू शकतात की टोपी घातलेली आहे, फोटो कट झालेला आहे, बॅकग्राऊंड नाही आहे, ब्लर फोटो आहे, असे या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जाणार नाही. फोटो उलटा आहे तर तुम्हाला हा जो फोटो आहे ॲक्सेप्टेबल फोटो म्हणजे बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे, तुमचा या ठिकाणी कोणताही पार्ट या ठिकाणी कट झालेला नाही तर अशा प्रकारचे फोटो इथे ॲक्सेप्ट केले जातात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अंडरटेकिंग दिलेलं आहे. जसं की एक्सोरेशनसाठी हा अंडरटेकिंग फॉर्म असणार आहे. ज्यांच्याकडे इकॉनॉमिकली म्हणजे EWS आहे त्यांच्यासाठी हा प्रोफार्म असणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की वेगवेगळे प्रोफार्मा त्यांनी दिलेले आहेत. फॉर्मसोबत दिलेले आहेत, सगळ्यांनी प्रिंट करायचे आहेत. जो प्रोफार्मा या ठिकाणी ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी इथे भरून द्यायचा आहे आणि तुमच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय. काही दिवसानंतर फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होतील. लवकरात लवकर हा फिलअप करायचा आहे आणि चांगली संधी आहे CISF तर्फे म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बल यांच्यातर्फे भरतीचा अपडेट होतो. 1161 जागा भरल्या जाणार आहेत आणि 10वी आणि 10वी+ ITI झालेल्या आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म या ठिकाणी भरता येणार. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी सांगितली. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.